नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आपण जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या दरम्यान चालू घडामोडीचे प्रश्न आहेत. त्याचा पार्ट आपण 3 पाहणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, तर आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकतात. प्रश्न क्रमांक पहिला. भारतीय नौदलाच्या INS अरिहंत या आण्विक पाणबुडीचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राजनाथ सिंग यांच्या मार्फत INS अरिहंत या युद्धनौकेचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2. भारतीय नौदलाच्या INS अरिहंत या आण्विक पाणबुडीचे लोकार्पण संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम येथे. प्रश्न क्रमांक 3. भारतीय नौदलाच्या INS अरिहंत या आण्विक पाणबुडीचे नुकतेच लोकार्पण करण्यात आलेलं असून ती भारताच्या अणुऊर्जेवर चालणारी कितवी पाणबुडी आहे? त्याचं उत्तर आहे ही दुसरी पाणबुडी आहे. प्रश्न क्रमांक 4. हुरून इंडियाच्या यादीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरलेली आहे? त्याचं उत्तर आहे गौतम अदानी. प्रश्न क्रमांक 5. हुरून इंडियाच्या यादीनुसार भारताची अब्जाधीशांची संख्या किती झालेली आहे? त्याचं उत्तर आहे भारतामध्ये 334 हे अब्जाधीश आहेत. प्रश्न क्रमांक 6. हुरून इंडियाच्या यादीत भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्याच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे? त्याचं उत्तर आहे शाहरुख खान हा प्रथम क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 7. महिलांच्या सुरक्षेच्या हेतूने केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी कोणते पोर्टल सुरू केलेले आहे? त्याचं उत्तर आहे सी बॉक्स. सी बॉक्सचे पोर्टल महिलांच्या सुरक्षिततेसाठी अन्नपूर्णा देवी यांनी सुरू केलेलं आहे. ते कोण आहेत? महिला व बालविकास मंत्री. प्रश्न क्रमांक 8. फतमेह मोहजेरानी या कोणत्या देशाची पहिली महिला गव्हर्नमेंट स्पोक पर्सन बनलेली आहे? त्याचं उत्तर आहे इराण या देशाची पहिली स्पोक पर्सन बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 9. चांदीपुरा विषाणू सर्वप्रथम कोणत्या राज्यात आढळून आलेला होता? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, महाराष्ट्र राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 10. भारतीय विमान विधेयक 2024 लोकसभेत कोणी मांडलेलं आहे? त्याचं उत्तर आहे राममोहन नायडू यांनी. प्रश्न क्रमांक 11. प्रीती सुदान यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून ते कोणत्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत? त्याचं उत्तर आहे 1983च्या त्या IAS अधिकारी आहेत. प्रश्न क्रमांक 12. आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला DG म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांची. प्रश्न क्रमांक 13. टाइम मॅगझिनच्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस 2024 या यादीमध्ये भारताच्या किती स्थळांचा समावेश आहे? त्याच्यामध्ये किती स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे 3 स्थळांचा. त्याच्यामध्ये पहिला आहे मुंबईतील म्युझियम ऑफ सोल्युशन, दुसरा आहे हैदराबादमधील मनम चॉकलेट फॅक्टरी आणि तिसरा आहे हिमाचल प्रदेशातील नार रेस्टॉरंट. प्रश्न क्रमांक 14. जगातील पहिला थोरियम आधारित न्यूक्लिअर पॉवर प्लांट कोणत्या देशामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे चीन या देशामध्ये जगातील पहिला थोरियम आधारित न्यूक्लिअर पॉवर प्लांट स्थापन करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 14. लडाखमधील शिंकुनला बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या बोगद्याचे उद्घाटन केलेलं आहे आणि त्याची लांबी किती आहे? 4.1 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 15. मायको हायपरसॉनिक मल्टीमिशन माको क्षेपणास्त्राचे कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे अमेरिका या देशाने माको हायपरसॉनिक या क्षेपणास्त्राची विकसित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 16. देश आणि विदेशातील प्रमुख वैद्यकीय मान्यवरांचे आंतरराष्ट्रीय संमेलन कुठे आयोजित करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे चेन्नईमध्ये हे संमेलन आयोजित केलेलं होतं. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोण देशातील पहिला अनाथ वकील ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे अश्विन अगवाले. प्रश्न क्रमांक 18. केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी कोणती योजना जाहीर केलेली आहे? त्याचं उत्तर आहे डिजिटल कृषी मिशन. त्याच्यामध्ये 2817,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. प्रश्न क्रमांक 19. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने सुमित अंतिलने
कोणते पदक जिंकलेलं आहे? भारताचा जो सुनील अंतिल आहे त्याने कोणते पदक जिंकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न क्रमांक 20. पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या निशात कुमारने कोणते पदक जिंकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे रौप्य पदक आणि त्याचं कशामध्ये? उंच उडीमध्ये. प्रश्न क्रमांक 21. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे मुंबईमध्ये. प्रश्न क्रमांक 22. पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या योगेश कथुनियाने कोणते पदक जिंकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे रौप्य पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या फुटबॉल संघाने ड्युरंड कप 2024चे विजेतेपद पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड. नॉर्थ ईस्ट युनायटेड. प्रश्न क्रमांक 24. ब्रुनेई या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान ठरले आहेत? त्याचं उत्तर आहे पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 25. अमरावती येथे सुरू होत असलेल्या भाषा विद्यापीठाची कुलगुरुपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे डॉक्टर अविनाश आवलगावकर. प्रश्न क्रमांक 26. फॉर्च्यून इंडियाच्या अहवालानुसार भारतातील टॉप 10 अब्ज देशांच्या यादीमध्ये एकमेव महिला कोण आहे? त्याचं उत्तर आहे सावित्री जिंदाल. प्रश्न क्रमांक 27. कोणत्या देशातील 2 वर्षाखालील मुलांना मोबाईल टीव्ही पाहण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे स्वीडन या देशाने लहान मुलांना मोबाईल व टीव्ही पाहण्यास बंदी घातलेली आहे. प्रश्न क्रमांक 28. पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताच्या नित्या श्री शिवनने कोणते पदक जिंकलेलं आहे? कोणती? नित्या श्री शिवन हिने पदक जिंकलेलं आहे कांस्य पदक. प्रश्न क्रमांक 29. भारताच्या दीप्ती जीवनजीने पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये किती मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे 400 मीटर या रेसमध्ये दीप्ती जीवनजीने कांस्य पदक पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 30. वरुण अभ्यास 2024 नौदल सराव कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भारत आणि फ्रान्स दरम्यान वरुण हा युद्धाभ्यास झालेला आहे. वरुण नौदल सराव 2024ची ही किती आवृत्ती होती? तर 22वी आवृत्ती होती. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोण 2024 मध्ये देशात सर्वात जास्त आयकर भरणारा सेलिब्रिटी ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे शाहरुख खान हा देशात सर्वाधिक आयकर भरणारा सेलिब्रिटी ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक समोरचा आहे 32. 2024ची मिस युनिव्हर्स स्पर्धा कुठे होणार आहे? त्याचं उत्तर आहे मेक्सिकोमध्ये 2024ची मिस युनिव्हर्स स्पर्धा पार पडलेली आहे. प्रश्न क्रमांक 33. पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा धर्मवीरने कोणत्या खेळामध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे क्लब थ्रो या प्रकारामध्ये धर्मवीरने सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 34. पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या प्रणव सुरमायाने कोणते पदक पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे रौप्य पदक. प्रश्न क्रमांक 35. क्रिकेट जगतात कोणता खेळाडू हे देशात सर्वाधिक आयकर भरणारा खेळाडू ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे विराट कोहली. विराट कोहली हा सर्वाधिक आयकर भरणारा क्रिकेटपटू ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्रातील कर्जत येथील चित्रकार पराग बोरसे याला कोणत्या देशाचा फ्लोराबी गुफिनी पुरस्कार जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे अमेरिका. अमेरिका या देशामार्फत हा पुरस्कार फ्लोराबी गिफिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 37. पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत कपिल परमारने कोणत्या क्रीडा प्रकारात भारताला पहिले पदक मिळवून दिलेलं आहे? त्याचं उत्तर आहे जुडो क्रीडा या प्रकारामध्ये पहिले पदक मिळवून दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 38. पहिल्या सोलार आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे भारतामध्ये. प्रश्न क्रमांक समोरचा. पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला तिरंदाज कोण ठरला? त्याचं उत्तर आहे हरविंदर सिंग. प्रश्न क्रमांक समोरचा. भारत आणि अमेरिका यांच्यात युद्धाभ्यास 2024 सराव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला होता? त्याचं उत्तर आहे राजस्थानमध्ये. प्रश्न क्रमांक समोर. ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर संमेलन 2024 कुठे आयोजित करण्यात येत होतं? त्याचं उत्तर आहे हैदराबादमध्ये. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI आधारित शिखर संमेलन झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 42. उत्तर प्रदेश सरकारद्वारा कोणत्या ठिकाणी वैदिक 3D संग्रहालय उघडण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे वाराणसीमध्ये पहिलं 3D संग्रहालय उघडण्यात येणार आहे. कुठे? उत्तर प्रदेशमध्ये. प्रश्न क्रमांक 43. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केलेलं आहे? कोणतं? विश्वशांती बुद्ध विहार. त्याचं उत्तर आहे लातूरमध्ये. लातूरमध्ये
विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन करण्यात आले आहे. कोणाच्या हस्ते? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते. प्रश्न क्रमांक समोरचा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशभरातील किती शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे 82 शिक्षकांचा. प्रश्न क्रमांक समोर. रणधीर सिंग आशियाई ऑलिम्पिक्स परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत? त्याचं उत्तर आहे ते पहिलेच व्यक्ती ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक समोरचा. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2024 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे अरिना सबलेंका. ती कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर बेलारुस या देशाची खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक समोरचा. 20 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताने एकूण किती पदके पटकावलेली आहेत? त्याचं उत्तर आहे 5 पदके. देशात कोणत्या देशामध्ये पार पडली? तर स्पेन या देशामध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे. समोरचा प्रश्न. जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये कोणता खेळाडू हा प्रथम क्रमांकावर आहे? त्याचं उत्तर आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हा फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक समोरचा. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके पटकावलेली आहेत? त्याचं उत्तर आहे एकूण 29 पदके पटकावलेली असून त्याच्यामध्ये सुवर्ण पदक किती आहे? तर 7 सुवर्ण. या स्पर्धेमध्ये भारताने पदतालिकेत कितवे स्थान पटकावलेलं आहे? तर 18वे. समोरचा प्रश्न. जगातील कोणता देश सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण करणारा देश बनलेला आहे? त्याचं उत्तर आहे भारत हा देश जगातील सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण करणारा देश ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक समोरचा. पॅराऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदकं जिंकलेली आहेत? त्याचं उत्तर आहे चीन या देशाने सर्वाधिक पदकं जिंकलेली आहेत. कोणत्या प्रकारामध्ये? पॅराऑलिम्पिक या खेळामध्ये. समोरचा प्रश्न. 20 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या ज्योती बोरवालने कोणते पदक जिंकलेले आहे? त्याचं उत्तर आहे ज्योती बोरवालने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. समोरचा प्रश्न. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप समारंभामध्ये ध्वजवाहक कोणत्या खेळाडू होते? त्याच्यामध्ये 2 खेळाडूंचा समावेश होता, हरविंदर सिंग आणि प्रीती पाल. समोरचा प्रश्न. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ॲथलेटिक्समध्ये सर्वाधिक किती पदके मिळवलेली होती? त्याचे उत्तर आहे 17. समोरचा प्रश्न. आशियन चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2024 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? त्याचं उत्तर आहे चीन या देशामध्ये चॅम्पियन्स हॉकी ट्रॉफीचे आयोजन करण्यात आलेलं होतं. कधीचं? 2024चं. प्रश्न समोरचा. यागी या चक्रवादळाने कोणत्या देशाला प्रभावित केलेलं आहे? कोणचं वादळ? यागी या चक्रवादळ. त्याचं उत्तर आहे चीन. चीन या देशामध्ये यागी चक्रवादळाने प्रभावित केलेलं आहे. समोरचा प्रश्न. अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा 2024 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे यानिक सिनर. यानिक सिनर याने पुरुष एकेरी पदाचे विजेतेपद पटकावलेले असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? इटली या देशाचा. समोरचा प्रश्न. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक 220 पदके जिंकलेली आहेत? त्याचं उत्तर आहे चीन या देशाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक म्हणजे 220 पदकं जिंकलेली आहेत. प्रश्न क्रमांक समोरचा. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2024 नुसार देशातील कोणत्या शहराला राष्ट्रीय स्वच्छ वायू शहर पुरस्कार देण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे सुरत या सुरतला स्वच्छ वायू शहर पुरस्कार देण्यात आलेला असून महाराष्ट्राचा याच्यामध्ये अमरावती या शहराचा समावेश असून ते कोणत्या क्रमावर आहे? 2ऱ्या क्रमांकावर. समोरचा प्रश्न. 2025 मध्ये क्वाड शिखर परिषदेचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे आपला भारतामध्ये क्वाड परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे 2025 मध्ये. समोरचा प्रश्न. केंद्र सरकारने किती वर्षावरील सर्व नागरिकांसाठी आयुष्यमान आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे? त्याचं उत्तर आहे 70 वर्षासमोरील या योजनेचा लाभ घेता येणार आहे. समोरचा प्रश्न. सेमिकॉन 2024 परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली होती? याचं उत्तर आहे ग्रेटर नोएडा. समोरचा प्रश्न. नीती आयोगाच्या धर्तीवर ग्रिटीची स्थापना कोणत्या राज्याने केलेली आहे? त्याचं उत्तर आहे गुजरात या राज्याने नीती आयोगाच्या धर्तीवर ग्रिटी या आयोगाची स्थापना केलेली आहे. कुठे? गुजरात. प्रश्न समोरचा. तेलंगणा सरकार हैदराबाद जवळ किती एकर क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AICT विकसित करणार आहे? त्याचं उत्तर आहे तब्बल 200 एकरमध्ये AICT उभारणार आहे. कुठे? तेलंगणा सरकार हैदराबाद. प्रश्न क्रमांक समोरचा. 5 डिकेड्स इन पॉलिटिक्सचे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? त्याचं उत्तर आहे सुशील कुमार शिंदे.
समोरचा प्रश्न, कोणत्या राज्याच्या सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना केलेली आहे? त्याचे उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी ज्येष्ठ नागरिक कल्याण महामंडळाची स्थापना केलेली असून ही 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार आहे. समोरचा प्रश्न, कोणत्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सौरमालेच्या बाहेर एक नवीन ग्रह असल्याचं शोधून काढलेलं आहे? त्याचं उत्तर आहे जिनिव्हा. जिनिव्हामध्ये याचं संशोधन झालेलं असून त्याचं नाव काय आहे? WASP 76b हे या उपग्रहाचं नाव आहे. समोरचा प्रश्न, 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे बुडापेस्ट. आणि बुडापेस्ट हंगेरीची राजधानी आहे. समोरचा प्रश्न, देशात प्रथमच कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये पेपरलेस मतदान झालेलं आहे? त्याचं उत्तर आहे रतुवा रतनपूर. हे गाव कोणतं आहे? मध्य प्रदेश, भोपाळमध्ये आहे. समोरचा प्रश्न, अल नजाह 2024 युद्धाभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला होता? त्याचं उत्तर आहे भारत आणि ओमान या देशांमध्ये दरम्यान अल नजाह 2024 हा युद्धाभ्यास झालेला आहे. समोरचा प्रश्न, केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणाला निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन म्हणून घोषित केलेलं आहे? काय? PWD आयकॉन. त्याचं उत्तर आहे शीतल देवी आणि राकेश कुमार. समोरचा प्रश्न, फोर्ट बिलरचे नाव बदलून कोणते नाव देण्याची केंद्र सरकारने घोषणा केलेली आहे? त्याचं उत्तर आहे श्रीविजयपुरम. ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? जम्मू आणि या काश्मीरची राजधानी आहे. समोरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक विश्लेषण संस्था म्हणजेच OAG ने जारी जगातील सर्वोच्च 25 विमानतळाच्या यादीमध्ये देशातील एकमेव विमानतळ ते कोणतं आहे? त्याचं उत्तर आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी दिल्ली. ती कोणत्या क्रमावर आहे? 24व्या क्रमांकावर. समोरचा प्रश्न, ग्लोबल बायो इंडिया 2024चे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. समोरचा प्रश्न, FIH इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची फेरनिवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे मोहम्मद तय्यब इक्रम. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात कोठे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे नाशिकमध्ये. आणि हे कितवं असणार आहे? हे देशातलं तिसरं असणार आहे. प्रश्न समोरचा, सिंगापूर साहित्य पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे प्रशांती राम यांना सिंगापूर साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. कधीचा? 2024चा. समोरचा प्रश्न, राष्ट्रीय हिंदी दिन कधी साजरा करण्यात येतो? त्याचं उत्तर आहे 14 सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी दिन साजरा केला जातो. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील 334 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे आपले उपराष्ट्रपती जगदीप धनखड. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने चामरान-1 नावाच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे? कोणता? चामरान-1. त्याचं उत्तर आहे इराण या देशाने या उपग्रहाचं प्रक्षेपण केलेलं आहे. कोणता? चामरान-1. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील अहमदाबाद ते भुज दरम्यान देशातील पहिली वंदे मेट्रो सेवा सुरू होणार आहे? त्याचं उत्तर आहे गुजरातमध्ये ही मेट्रो सर्वाधिक वेग म्हणजेच 600-110 किलोमीटर या वेगाने धावणार असून तिचं अंतर काय असणार आहे? अहमदाबाद ते भुज या दरम्यान. समोरचा प्रश्न आहे, पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दुसरा कोणत्या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे 2024 ते 29 या दरम्यान पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा 2 हा राबविण्यात येणार आहे. समोरचा प्रश्न, भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्री विवाद समाधान केंद्र कुठे स्थापन करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे मुंबईमध्ये. समोरचा प्रश्न, ब्रिक्स साहित्य फोरम 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे रशियामध्ये. रशियामध्ये ब्रिक्सची परिषद झालेली आहे 2024ची. समोरचा प्रश्न, चौथे अखिल भारतीय राजभाषा संमेलन कुठे आयोजित करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणी VLS-RSAM या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे? कोणतं? VLS-RSAM या क्षेपणास्त्राची चाचणी कोणी घेतलेली आहे? त्याचं उत्तर आहे आपल्या डिओर्डोने. कुठे घेतली आहे? चांदीपूरमध्ये. त्याची मारक क्षमता किती आहे? 50 किलोमीटर. समोरचा प्रश्न, भारतीय नौदलाने सहभाग घेतलेला
काकाडू 2024 हा कोणत्या देशाचा नौदलाचा युद्ध सराव आहे? कोणता? काकाडू 2024. त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये हा युद्ध सराव झालेला आहे. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजेच एडीबीचा हा नवीन सदस्य देश बनलेला आहे? त्याचं उत्तर आहे अल्जेरिया. हा देश नवीन सदस्य बनलेला आहे एनडीबी या बँकेचा. समोरचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेने एमपॉक्सच्या आधारावरील कोणत्या लसीला मंजुरी दिलेली आहे? त्याचं उत्तर आहे MVA-BN व्हॅक्सिन. MVA-BN या व्हॅक्सिनला मंजुरी दिलेली आहे. समोरचा प्रश्न, रेल्वे मंत्रालयाने वंदे मेट्रोचे नाव बदलून काय ठेवलेलं आहे? त्याचं उत्तर आहे नमो भारत रॅपिड रेल्वे. समोरचा प्रश्न, जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूकदारांची बैठक व प्रदर्शनाचे रिइन्व्हेन्शन 2024 मध्ये उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे गांधीनगर, गुजरातमध्ये. समोरचा प्रश्न, मेलबर्न विद्यापीठाने भारतात कुठे ग्लोबल सेंटर सुरू केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये मेलबर्न विद्यापीठाने ग्लोबल सेंटर सुरू केलेलं आहे. समोरचा प्रश्न, 19 ते 21 सप्टेंबर या कालावधीमध्ये देशात कुठे दुसऱ्या जागतिक अन्न परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये. समोरचा प्रश्न, आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे भारत. भारताने आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे. समोरचा प्रश्न, आशियाई अजिंक्यपद चषक 2024 कुठे आयोजित करण्यात आलेली होती? त्याचं उत्तर आहे चीन या देशामध्ये आयोजित केलेली होती. समोरचा प्रश्न, आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धा 2024 चा हिरो ऑफ द टुर्नामेंट हा किताब कोणाला मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे हरमनप्रीत सिंग यांना हा किताब मिळालेला आहे. समोरचा प्रश्न, नवी दिल्ली येथे आयोजित भारत 8वा जल सप्ताह 2024 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते. हे कधी करण्यात आलं आहे? 17 ते 20 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये. आणि कोणामार्फत? जलशक्ती मंत्रालयामार्फत. समोरचा प्रश्न, भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे संतोष कश्यप. समोरचा प्रश्न, कोणाच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशीनुसार एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे? त्याचं उत्तर आहे रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील या समितीचं गठन केलेलं होतं. समोरचा प्रश्न, मोहना सिंग या कोणत्या लढाऊ विमान चालविणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत? त्याचं उत्तर आहे तेजस. तेजस ह्या विमान उडवणाऱ्या मोहना सिंग या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. समोरचा प्रश्न, सरकारी डेअरी क्षेत्राच्या विकासासाठी श्वेत क्रांती 2.0 या योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे अमित शहा मार्फत या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. कोणती? श्वेत क्रांती 2.0 या योजनेचा. समोरचा प्रश्न, भारताने कोणत्या ठिकाणी जोरावर या रणगाड्याची यशस्वी चाचणी घेतलेली आहे? कोणता रणगाडा? जोरावर. त्याचं उत्तर आहे बिकानेर, राजस्थानमध्ये. समोरचा प्रश्न, वर्ल्ड फूड इंडिया 2024 ची तिसरी परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. आणि उद्घाटन कोणामार्फत करण्यात आलं आहे? नरेंद्र मोदी यांच्या. समोरचा प्रश्न, नेमबाजपटू मनोज भाकर ची कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाचे ब्रँड अँबॅसेडरपदी. समोरचा प्रश्न, कोणता देश प्रथमच विश्व सहकारी परिषदेचे आयोजन पद भूषवणार आहे? त्याचं उत्तर आहे भारत. समोरचा प्रश्न, जागतिक सहकारी परिषद 25 ते 30 नोव्हेंबर 2024 दरम्यान कुठे आयोजित करण्यात आलेली होती? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. समोरचा प्रश्न, कुष्ठरोग मुक्त होणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे जॉर्डन. जॉर्डन हा देश कुष्ठरोग मुक्त ठरणारा पहिला देश ठरलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केलेली आहे? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. समोरचा प्रश्न आहे, 14वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे पंजाब. पंजाबने या चॅम्पियनचं विजेतेपद पटकावलेलं आहे. 14वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष हॉकी राष्ट्रीय चॅम्पियनशिप. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे प्रतापगड. प्रतापगड या किल्ल्याला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, भारताच्या बुद्धिबळ संघाने 45व्या ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये खुल्या महिला गटात
प्रथमच कोणते पदक पटकावलेलं आहे? त्याच्यामध्ये पटकावलेलं आहे सुवर्ण पदक. समोरचा प्रश्न, क्वाड शिखर संमेलन 2024 चे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे अमेरिकेमध्ये. अमेरिकेमध्ये क्वाड या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. समोरचा प्रश्न आहे, मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 चा किताब कोणी पटकावलेला आहे? त्याचं उत्तर आहे ध्रुवी पटेल. समोरचा प्रश्न, 19वा दिवा कलामेळाचे उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या चित्रपटाची 2025च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आलेली होती? त्याचं उत्तर आहे लापता लेडीज. समोरचा प्रश्न, कोणत्या राज्याची रिया सिंघा यावर्षी मिस युनिव्हर्स ठरलेली आहे? त्याचं उत्तर आहे गुजरात. गुजरात या राज्याची मिस युनिव्हर्स कोण ठरलेली आहे? तर रिया सिंघा. समोरचा प्रश्न आहे, मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चे आयोजन कुठे करण्यात आलेले होते? किंवा कुठे करण्यात आलेलं आहे? जयपूर, राजस्थानमध्ये. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारा भारतीय फिल्म उद्योगांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे चिरंजीवी. यांचं पूर्ण नाव काय आहे? कोनेडोला चिरंजीवी. यांना गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमार्फत पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या भारतीय महिलेला सिरीज आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2024 मध्ये नामांकन मिळालेलं आहे? त्याचं उत्तर आहे द नाईट मॅनेजर. कोणती मालिका आहे? तर द नाईट मॅनेजर. समोरचा प्रश्न आहे, राष्ट्रकुल राष्ट्रीय संघाची परिषद कुठे होणार आहे? त्याचं उत्तर आहे सिडनीमध्ये. समोरचा प्रश्न, भारताच्या वतीने कोणी युनायटेड नेशन समिट ऑफ द फ्युचर 2024ला संबोधित केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी. समोरचा प्रश्न आहे, ओवी इन्स्टिट्यूटच्या आशिया पॉवर इंडेक्स 2024 नुसार भारत आशियातील कितवा मोठा महासत्ता बनलेला आहे? तर तिसरा मोठा महासत्ता बनलेला आहे. समोरचा प्रश्न, ओवी इन्स्टिट्यूटच्या आशिया पॉवर इंडेक्स 2024 नुसार कोणता देश हा प्रथम स्थानावर आहे? त्याचं उत्तर आहे अमेरिका हा प्रथम स्थानावर आहे आणि आपला भारत तिसऱ्या स्थानावर. समोरचा प्रश्न, भारत सरकारने मेक इन इंडिया कार्यक्रम कधीपासून सुरुवात केलेली होती? त्याचे उत्तर आहे 25 सप्टेंबर 2024 रोजी. समोरचा प्रश्न, देशात कोणत्या राज्यामध्ये पहिल्या CO2च्या मिथेनॉल पायलट प्लांटचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये. समोरचा प्रश्न, जागतिक पर्यटन दिन 2024 ची थीम काय होती? त्याचं उत्तर आहे पर्यटन आणि शांतता. समोरचा प्रश्न, जागतिक पर्यटन दिन 2024 चा यजमान देश कोणता होता? त्याचं उत्तर आहे जॉर्जिया. समोरचा प्रश्न, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये भारताची कितवी रँक आहे? त्याचं उत्तर आहे भारताची 39वी रँक आहे. त्याच्यामध्ये ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये प्रथम स्थानावर कोण आहे? तर स्वित्झर्लंड. समोरचा प्रश्न, मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे KS चित्रा. समोरचा प्रश्न, कोणत्या जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून प्रदान करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे रत्नागिरी. रत्नागिरीला सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. त्या गावाचं नाव काय आहे? कर्दे. समोरचा प्रश्न, सॉरी कोणत्या राज्यात पहिली ॲडव्होकेट अकॅडमी साकारण्यात येत आहे? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये पहिली ॲडव्होकेट अकॅडमी साकारण्यात येत आहे. समोरचा प्रश्न, ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे नागपूरमध्ये ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न, नागपूर येथे कोणाच्या हस्ते ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे नितीन गडकरी. नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. कुठे? नागपूरमध्ये. समोरचा प्रश्न, BCCIने नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा संकुलाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे बेंगलोरमध्ये. समोरचा प्रश्न, जागतिक हृदय दिनची 2024 ची थीम काय होती? त्याचं उत्तर आहे यूज हार्ट फॉर ॲक्शन. यूज हार्ट फॉर ॲक्शन ही जागतिक हृदय दिनाची थीम होती. मित्रांनो, हे होते आपलं पाठ 3चे
प्रश्न. तुम्हाला सीरीज जर आवडत असेल, तर आपल्या करंट मित्र या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकतात. धन्यवाद.